तो म्हणजे प्लॅनिंग फॉर स्टार्टअप. या लेक्चरमध्ये आज आपण पाहणार आहोत की स्टार्टअप सुरू करताना आपल्याला कोणकोणत्या लीगल स्टेप्स फॉलो करावे लागतात, स्टार्टअप एंटिटीचे कोणकोणते टाईप असतात आणि आपल्याला ज्यावेळेस एखादा स्टार्टअप किंवा एखादा बिझनेस रजिस्टर्ड करायचा असेल त्यावेळेस त्याच्या प्रोसिजर कोणकोणत्या आहेत. तर सर्वात प्रथम सुरुवात करूया, ती म्हणजे टाइप्स ऑफ बिझनेस एंटिटीज. These are the different types of business entities. First one is sole proprietorship. Second one is partnership. Then next is one person company. Fourth one is limited liability partnership. And last is private limited company. या प्रत्येक प्रकाराची आता आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊयात. सर्वात पहिल्यांदा आपण बोलूयात सोल प्रोप्रायटरशिप विषयी. इफ यू आर दी ओनली पर्सन बिहाइंड युअर बिझनेस, म्हणजेच तुमचा हा जो काही बिझनेस आहे तो तुमच्या एकट्याद्वारे चालवला जात आहे आणि या बिझनेसला तुम्हाला एक कॉर्पोरेट मॉडेल किंवा कॉर्पोरेट एंटिटी म्हणून रजिस्टर्ड करायचं नाही आहे. सो इन द व्हेरी इनिशियल स्टेज यू कॅन हॅव इट ॲज अ सोल प्रोप्रायटरशिप, विच मीन्स तुमची आणि तुमच्या बिझनेसची कोणतीही सेपरेट आयडेंटिटी नसेल. इट इज ओनली यू हू इज डुईंग होल द बिझनेस, म्हणजे तुमच्याच नावाने तुमचा हा पूर्ण बिझनेस चालेल. याचे प्रोज काय आहेत ते बघूया. तर याचे प्रोज असे की तुम्हाला काही स्पेसिफिक कंप्लायन्सेस करण्याची गरज येथे पडणार नाही किंवा काही स्पेसिफिक कंप्लायन्सेस असेल तर त्याचे बर्डन तुमच्यावर फारच कमी प्रमाणात असेल. परंतु सोल प्रोप्रायटरशिपमधील मेन प्रॉब्लेम म्हणजेच यामध्ये तुमची लायबिलिटी अनलिमिटेड होऊन जाते. जर तुम्हाला बिझनेसमध्ये लॉस झाला तर त्या लॉसची रिस्क ही तुमच्या पर्सनल ॲसेट्सवरही असू शकते. सो बेसिकली इफ देअर ओनली वन पर्सन बिहाइंड द बिझनेस आणि आपण या बिझनेसला इन्फॉर्मली म्हणजेच विदाउट एनी कॉर्पोरेटिव्ह आयडेंटिटी रन करू इच्छित असाल देन यू कॅन शुअरली गो फॉर सोल प्रोप्रायटरशिप. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे पार्टनरशिप. यामध्ये आपण दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती सोबत काम करत आहात आणि एकमेकांसोबत काम करताना अनलिमिटेड लायबिलिटीमध्ये काम करण्यासाठी ओके आहात, तर याला पार्टनरशिप असं संबोधले जाते. यामध्ये आपण पार्टनरशिप ॲग्रीमेंट रजिस्टर्डही करू शकता किंवा अनरजिस्टर्ड पार्टनरशिपमध्येही काम करू शकता. परंतु यामध्येही अनलिमिटेड लायबिलिटी आहे, त्यामुळे येथे तुमचे पर्सनल ॲसेट्स रिस्कमध्ये येऊ शकतात. नेक्स्ट टू ऑप्शन्स आर वन पर्सन कंपनी अँड लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप. सो व्हॉट इज OPC, वन पर्सन कंपनी अँड लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप LLP हे समजून घेऊयात. जसे की आपण बघितले सोल प्रोप्रायटरशिप आणि पार्टनरशिप यामध्ये प्रोप्रायटर्स आणि पार्टनर्स यांची लायबिलिटी ही अनलिमिटेड असते, त्यामुळे पर्सनल ॲसेट्स रिस्कवर असतात. नाव हेअर वन पर्सन कंपनी विल हॅव कॉर्पोरेटिव्ह आयडेंटिटी विच मीन्स प्रोप्रायटर इज डिफरंट अँड कंपनी इज डिफरंट. तर येथे कंपनीचे स्वतःचे ॲसेट्स असतील, कंपनीची स्वतःची लायबिलिटी असेल, म्हणजेच तुमच्या पर्सनल ॲसेट्सला येथे काहीही रिस्क नसते. सेम गोज फॉर लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप. लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप becomes a corporative identity for the businesses which are different from its partners. तर याचेही ॲसेट्स आणि लायबिलिटीज या वेगळ्या असतील, त्यामुळे पार्टनर्सच्या पर्सनल ॲसेट्सवर काहीही रिस्क येणार नाही. आतापर्यंत आपण जे 4 टाईप्स बघितले, सोल प्रोप्रायटरशिप, पार्टनरशिप, वन पर्सन कंपनी अँड लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप, यामागे असे एक अझम्पशन दिसून येते की मॅनेजमेंट ऑफ द बिझनेस अँड ओनरशिप ऑफ द बिझनेस लाईज विथ द वन पर्सन. म्हणजेच जे लोक इन्व्हेस्ट करतात तेच लोक बिझनेसला मॅनेज करतात. परंतु जर असे असेल की मॅनेजमेंट अँड ओनरशिप ऑफ द बिझनेस लाईज विथ डिफरंट पर्सन, असेही होऊ शकते की जे लोक इन्व्हेस्ट करत आहेत ते बिझनेस मॅनेजमेंटमध्ये रेग्युलरली ॲक्टिव्ह नसतील. तर अशा वेळेस कोणता ऑप्शन असू शकतो? द फिफ्थ ऑप्शन इज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. हे एक्झॅक्टली काय आहे? तर यामध्ये जे मॅनेजमेंट असते ते बोर्ड ऑफ डायरेक्टरसोबत असते, म्हणजेच जे डायरेक्टर्स असतात ते कंपनीचं मॅनेजमेंट बघतात, परंतु कंपनीची ओनरशिप जी आहे ती कंपनीच्या शेअर होल्डर्सकडे असते. सो शेअर होल्डर्स आर दी ओनर्स बट मॅनेजमेंट जे आहे ते कंपनीच्या डायरेक्टरकडे असते. सो अशामध्ये स्पेशली काही स्टार्टअप्स किंवा बिझनेसेस ज्यामध्ये फंडिंग करणारे लोक वेगळे आहेत आणि फाउंडर किंवा बिझनेस चालवणारे लोक वेगळे आहेत, अशा वेळेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हा एक बेटर ऑप्शन असू शकतो. बिझनेस एंटिटीचे हे 5 प्रकार आपण बघितले.
यामधून आपल्या बिझनेसनुसार आणि बाकी इतर पॅरामीटरचा विचार करून आपण एक चांगला ऑप्शन निवडू शकता. नेक्स्ट स्टेप जी आहे ती म्हणजे लिगल एंटिटी रजिस्ट्रेशन. तुम्ही ज्यावेळेस एखादा बिझनेस स्टार्ट करता किंवा स्टार्ट करण्याचा विचार करता त्यावेळेस तो बिझनेस रजिस्टर्ड करण्यामागे तुम्हाला अनेक फायदे मिळतात. जसे की तुम्ही जो बिझनेस करत आहात त्याचे हक्क तुमच्याकडे अबाधित राहतात किंवा गव्हर्नमेंटच्या ज्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत किंवा फंडिंग एजन्सीज आहेत त्यांच्याकडूनही तुम्हाला याचा फायदा मिळू शकतो. एंटिटी टाईप डिसाईड केल्यानंतर आपल्याला जर ते रजिस्टर्ड करायची असेल तर आपल्याला त्यासाठी रजिस्ट्रेशनचे असणारे काही ॲक्ट माहीत असायला हवेत. MCA म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स यांच्या अंडर आपल्याला या कंपनी रजिस्टर्ड करायच्या असतात. तर कंपनीसाठी कंपनीज ॲक्ट 2013 आहे, तर LLPसाठी LLP ॲक्ट 2008 आहे. या ॲक्टनुसार आपण आपली कंपनी रजिस्टर्ड केल्यानंतर आपल्याला MCAकडून रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळते. आता आपण एंटिटी रजिस्ट्रेशनची प्रोसेस पाहूया. तर प्रोसेस सहजपणे समजण्यासाठी मी याला 3 भागात विभागले आहे. पहिली स्टेज आहे ती म्हणजे प्री इनकॉर्पोरेशन. यामध्ये तुम्हाला सगळी तयारी करावी लागेल, जसे की तुम्हाला तुमच्या कंपनीसाठी जे नेम पाहिजे आहे ते नेम डिसाईड करावे लागेल. त्यानंतर ते नेम अवेलेबल आहे की नाही यासाठी नेम रिझर्वेशन ॲप्लिकेशन द्यावे लागेल. त्यानंतर कंपनीसाठी जे काही बेसिक डॉक्युमेंट्स आहेत ते म्हणजे मेमोरंडम ऑफ असोसिएशन, आर्टिकल ऑफ असोसिएशन हे तुम्हाला ड्राफ्ट करावे लागतात. LLPसाठी तुम्हाला पार्टनरशिप ॲग्रीमेंट ड्राफ्ट करावे लागते. तसेच प्रत्येक पार्टनरसाठी डिजिटल सिग्नेचरचे ॲप्लिकेशन करावे लागते. इतर सर्व डॉक्युमेंट्स ड्राफ्ट झाल्यानंतर किंवा तयार झाल्यानंतर MCAकडे कंपनी रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा लागतो. सेकंड स्टेज जी आहे ती म्हणजे इनकॉर्पोरेशन स्टेज. यामध्ये तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन करण्यासाठीचा ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करायचा असतो. त्यानंतर त्यामध्ये जर काही क्वेरीज असतील तर त्या दुरुस्त करून तो फॉर्म तुम्हाला परत रिसबमिट करावा लागतो. आणि एकदा की तुमची प्रोसेस कंप्लीट झाली तर त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळते. तुमचा बिझनेस रजिस्टर्ड झाल्यानंतर त्यासाठीचे तुम्हाला बँक अकाउंट ओपन करावे लागते. त्याचबरोबर जे काही गरजेचे फॉर्म आहेत ते तुम्हाला वेळोवेळी भरावे लागतात. तसंच इतर ज्या काही रेग्युलर कंप्लायन्सेस असतील त्या तुम्हाला वेळोवेळी पूर्ण कराव्या लागतात.